चला नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग. नाव द नेक्स्ट पॉईंट इज ग्रॅम इक्वॅलेंट. इट्स व्हेरी इझी. हा कन्सेप्ट आपण 11th स्टँडर्डला पाहिलेला आहे, पण आपल्याला नॉर्मॅलिटीसाठी लागणार आहे ग्रॅम इक्विव्हॅलेंट. त्यालाच म्हणायचं इक्वॅलेंट वेट. त्यालाच म्हणायचं इक्विव्हॅलेंट वेट किंवा इक्विव्हॅलेंट मास. ग्रॅम इक्विव्हॅलेंटला काय म्हणायचं? इक्विव्हॅलेंट वेट किंवा इक्विव्हॅलेंट मास. आता इक्विव्हॅलेंट मास किंवा इक्विव्हॅलेंट वेट कसं कॅल्क्युलेट केलं जातं? इक्विव्हॅलेंट वेट और इक्विव्हॅलेंट मास इज द रेशो ऑफ, इथं लिहितो मी, इक्विव्हॅलेंट वेट और मास is the ratio of atomic mass or molecular mass of solute. The ratio of atomic mass or atomic weight or molecular mass of substance किंवा solute of substance or solute to the x factor or valency. To the x factor or valency. x factor म्हणजेच काय? व्हॅलेन्सी. जरा मुद्दा काळजीपूर्वक लक्षात घ्या. सिंपल आहे. ॲटॉमिक वेट, इक्वॅलेंट वेट किंवा इक्वॅलेंट मास ऑफ जर सोल्यूट असेल तर इक्वॅलेंट वेट किंवा इक्वॅलेंट मास ऑफ द सबस्टन्स इज द रेशो ऑफ किंवा सोल्यूट इज द रेशो ऑफ इज, हे जे कॅल्क्युलेट करणार इक्वॅलेंट वेट किंवा इक्वॅलेंट मास इज द काय आहे? इज द रेशो ऑफ ॲटॉमिक मास. जर ॲटम असेल तर ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक वेट किंवा मॉलिक्युलर मास जो सोल्यूट किंवा जो सबस्टन्स यूज करणार आहात टू दी म्हणजे डिवायडेड बाय एक्स फॅक्टर. त्याला आपण काय म्हणतो? व्हॅलेन्सी फॅक्टर. एक्स फॅक्टर त्याला दुसरं नाव काय? व्हॅलेन्सी फॅक्टर किंवा व्हॅलेन्सी. त्याला दुसरं नाव काय? एक्स फॅक्टरला काय म्हणायचं? व्हॅलेन्सी फॅक्टर. व्हॅलेन्सी फॅक्टर किंवा त्याला दुसरं नाव काय? व्हॅलेन्सी. याला काय म्हणायचं? ग्रॅम इक्वॅलेंट किंवा इक्वॅलेंट वेट किंवा इक्वॅलेंट मास. मग फॉर्म्युला लिहू आपण. इक्विव्हॅलेंट वेट किंवा इक्विव्हॅलेंट मास इज इक्वल टू मॉलिक्युलर मास. पहिला लिहितो ॲटॉमिक मास किंवा मॉलिक्युलर मास कुणाचं? ऑफ सबस्टन्स और सोल्यूट डिवायडेड बाय एक्स म्हणजे काय आहे? एक्स म्हणजे व्हॅलेन्सी फॅक्टर और व्हॅलेन्सी. इट इज अ फॉर्म्युला ऑफ इक्वॅलेंट वेट किंवा इक्वॅलेंट मास. मुद्दा लक्षात आलं बघा. डेफिनेशन आहे, नाहीतर तुम्ही हा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला, इक्वॅलेंट वेट किंवा इक्वॅलेंट मास इज इक्वल्स टू ॲटॉमिक वेट किंवा मॉलिक्युलर वेट किंवा ॲटॉमिक वेट किंवा ॲटॉमिक मास किंवा मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स किंवा सोल्यूट डिवायडेड बाय त्याची जी काही व्हॅलेन्सी आहे. आता व्हॅलेन्सी कसं? जर ॲसिड असेल तर तो मोनो बेसिक आहे का, डायबेसिक आहे का, ट्रायबेसिक आहे का, इव्हन कधी कधी ह्या ज्या व्हॅलेन्सी आहे एखाद्या रिॲक्शन वरतून सुद्धा आयडेंटिफाय केले जातात. त्याचबरोबर जर बेस असेल तर एखादा बेस किती OH मायनस आयन देतो त्यानुसार त्याची व्हॅलेन्सी. जर बेस हा मोनो ॲसिडिक असेल तर त्याची व्हॅलेन्सी 1 म्हणजे एक्स फॅक्टर 1 किंवा व्हॅलेन्सी फॅक्टर 1. जर बेस
डाय ॲसिडिक असेल तर त्याची व्हॅलेन्सी किंवा एक्स फॅक्टर व्हॅलेन्सी फॅक्टर 2 आणि ट्राय असेल तर त्याची व्हॅलेन्सी किंवा व्हॅलेन्सी फॅक्टर हा 3 येतो. जर एखादा ॲसिड आहे बेस आहे याच्याशी रिलेटेड तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. बघा कसं काय ते. समजा ॲसिड आहे HCl हा ॲसिड आहे. हा काय करतो एक H+ आयन सेपरेट करतो म्हणून याला म्हणतो मोनोबेसिक ॲसिड. मोनोबेसिक ॲसिड याला म्हणतो आपण. म्हणजे याची जी व्हॅलेन्सी आहे याच्यासाठी 1 येते H2SO4. आता याच्यासाठी हा जर ॲसिड कंपाऊंड मध्ये नाही बघा हा जर ॲसिड कंपाऊंड मध्ये नाही तर हा 2 H+ आयन सेपरेट करतो म्हणजे तो काय आहे डायबेसिक. त्याची व्हॅलेन्सी किती म्हणजे N फॅक्टर किंवा X व्हॅलेन्सी फॅक्टर किती येतो 2. हे ॲसिड साठी असेल. इवन H3PO4 H3PO4 आता याच्यामध्ये कंपाऊंड वरून याच्या कंपाऊंड मध्ये जे हायड्रोजन आणि ऑक्सिजनची बॉन्डिंग आहे त्यानुसार याची व्हॅलेन्सी येते. तर याचा आपण डिटेल बघणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही तो ॲसिड एक H+ आयन सेपरेट करतो का एक H+ आयन सेपरेट करत असेल तर त्याची व्हॅलेन्सी फॅक्टर 1 येतो. 2 H+ आयन सेपरेट करत असेल तर त्याचा व्हॅलेन्सी फॅक्टर 2 येतो. जर 3 H+ आयन सेपरेट करत असेल तर त्याचा व्हॅलेन्सी फॅक्टर 3 येतो. सो दीज आर द व्हॅलेन्सी फॅक्टर इवन व्हॅलेन्सी. लक्षात येते का. These are the valency factor or valency. इवन एक H+ आयन देत असेल तर तो मोनोबेसिक ॲसिड. 2 H+ आयन देत असेल तर त्याला डाय बेसिक ॲसिड. 3 H+ आयन देत असेल तर त्याला ट्राय बेसिक ॲसिड असं म्हटलं जातं. आता हे झालं ॲसिडच्या बाबतीत. बेसच्या बाबतीत बेसची प्रॉपर्टी काय OH- आयन सेपरेट करणे. NaOH काय आहे मोनो ॲसिडिक बेस. So it separate single OH- ion. Therefore valency factor is 1. Then MgOH twice. It's separated 2 OH- ion. So its valency factor is 2. Then AlOH thrice. It is separate 3 OH- ion. Valency factor is 3. Clear? म्हणजे याने एक OH- आयन सेपरेट केला व्हॅलेन्सी 1 किंवा व्हॅलेन्सी फॅक्टर 1. 2 OH- व्हॅलेन्सी 2. पण याला काय म्हणायचं मोनो ॲसिडिक बेस, डाय ॲसिडिक बेस, ट्राय ॲसिडिक बेस. हे काय मोनोबेसिक ॲसिड, डायबेसिक ॲसिड, ट्राय बेसिक ॲसिड. म्हणजे जेवढे H+ आयन देतो तो त्याचा काय आहे व्हॅलेन्सी फॅक्टर आहे. आणि जर एखादा सॉल्ट असेल फॉर एक्झाम्पल सॉल्टमध्ये घेऊ आपण NaCl. तर NaClचं काय होतं एखाद्या याच्यामध्ये किती कॅटायन क्रिएट करतात किंवा दोन्हीपैकी एकच किती कॅटायन क्रिएट केले जातात किंवा किती एनायन क्रिएट केले जातात. जे कॅटायन्स आहेत की जे रॅडिकल्स आहेत आयनिक रॅडिकल जे आहेत जेवढे रॅडिकल्स आहेत तर ती त्याचा व्हॅलेन्सी फॅक्टर असतो. क्लिअर. लक्षात आलं का बघा. ग्रॅम इक्विव्हॅलेंट वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी या 3 कंडिशन. ॲटम असेल तर डायरेक्टली आपल्याला त्याच्या व्हॅलेन्सीनुसार आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ते पण आपण बघूयात. इक्विव्हॅलेंट वेट ॲटम असेल तर कसं कॅल्क्युलेट. कंपाऊंड असेल तर हे कंपाऊंड असेल तर आहे समजा कंपाऊंड ॲसिड असू शकतो, कंपाऊंड बेस असू शकतो, कंपाऊंड सॉल्ट असू शकतो. तर त्यावेळेस तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार याच्या बाबतीत आपण चर्चा करत आहोत. लक्षात येते सगळ्यांना क्लिअर. याला काय म्हणणार मोनो बेसिक ॲसिड. हा आहे डाय बेसिक ॲसिड ज्याच्यापासून 3 H+ आयन मिळतात. दॅट इज अ ट्राय बेसिक ॲसिड. त्याचं एक्झाम्पल घेतलं होतं H3PO4. पण त्याच्यामध्ये 3 H+ आयन जरी दिसत असले तर कोणते म्हणजे कधी कोण कसं सेपरेट करतं त्यावरून त्याची व्हॅलेन्सी येते. लक्षात आलं का. H3PO4 बघा H3PO4 याच्यामध्ये 3 आयन सेपरेट होतात. त्याच्याबद्दल काही शंका नाही पण त्याच्या आपण स्ट्रक्चरवरून पाहणार आहोत म्हणून मी इथे लिहिलेलं नव्हतं. हा आहे मोनो ॲसिडिक बेस, हा आहे डाय ॲसिडिक बेस, हा आहे ट्राय ॲसिडिक बेस. याच्यामध्ये एक OH- आयन सेपरेट होतो
एक्स म्हणजे काय, व्हॅलेन्सी फॅक्टर 1, 2 OH मायनस, व्हॅलेन्सी फॅक्टर 3, 2 आणि 3 OH मायनस आणि सेपरेट करतो व्हॅलेन्सी फॅक्टर 3. पोचले नाही पण सिस्टमॅटिकली. आता जर समजा एखादा कंपाऊंड जर सॉल्ट असेल तर त्यावेळेस नंबर ऑफ कॅटायन अवेलेबल इन मेटल ॲटम किंवा नंबर ऑफ कॅटायन इज अवेलेबल इन द ॲटम्स, सो दॅट इज द व्हॅलेन्सी ऑर व्हॅलेन्सी फॅक्टर. म्हणजे मग याच्यावरती किती कॅटायन्स आले, सो दॅट इज व्हॅलेन्सी फॅक्टर इज 1. फॉर एक्झाम्पल MgOH ट्वाइस किंवा MgCl2 that is salt, MgCl2 it is a salt. In that case Mg carries +2, so that therefore valency factor is 2. Basically number of cation is equal to number of anion, so therefore if any one of them, we use any one of them, दोन्ही पैकी तुम्ही कुठलाही यूज करू शकता. गॉट इट. दोन्ही पैकी तुम्ही कुठलाही, म्हणजे कॅटायन आणि ॲनायनची संख्या सारखीच असते त्यावेळेस तो कंपाऊंड स्टेबल असतो सॉल्टमध्ये, म्हणून तुम्ही कॅटायनची संख्या व्हॅलेन्सी फॅक्टरमध्ये घ्या किंवा ॲनायनची संख्या व्हॅलेन्सी फॅक्टरमध्ये तुम्ही घेऊ शकता. लक्षात आले इथपर्यंत सगळ्यांच्या. चला याच्याशी रिलेटेड आपण लहानसा क्वेश्चन सॉल्व्ह करू, मग आपण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील तर आपण पुढच्या पॉईंटकडं जाऊया. सध्या आपण याच्यावरती छोटे छोटे क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन पहिला क्वेश्चन आहे पहा. क्वेश्चन आहे इक्विव्हॅलेंट वेट ऑफ H2SO4. क्वेश्चन आहे व्हॉट इज equivalent weight or equivalent mass of H2SO4 is किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. H is equals to 1, S is equals to 32 and O is equal to 16. So equivalent weight साठी फॉर्म्युला, equivalent weight is equals to काय आहे, मास ऑफ सबस्टन्स. आता मास किती आहे, मास किती दिले पहा, ॲटॉमिक मास अपॉन एक्स फॅक्टर किंवा मॉलिक्युलर मास, ॲटॉमिक मास किंवा मॉलिक्युलर मास किंवा सबस्टन्स सोल्यूट जो कुठला दिलेला आहे त्याचं काय करायचं, ॲटॉमिक मास. ॲटम असेल तर ॲटॉमिक मास, मॉलिक्यूल असेल तर मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. मग हा कोण आहे, मॉलिक्यूल. कोणता, H2SO4 नावाचा मॉलिक्यूल आहे, त्याचं मॉलिक्युलर मास एकतर 98. आता हे पहा डिवायडेड बाय व्हॅलेन्सी, म्हणजेच व्हॅलेन्सी फॅक्टर आला 2. इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल्स टू 49 ग्रॅम इक्विव्हॅलेंट. सॉरी ग्रॅममध्ये, या ठिकाणी ग्रॅममध्ये एक्सप्रेस करता येईल. बघा हायड्रोजन किती आहेत, हायड्रोजन आहे 1 into 1 that is equals to 1. सल्फर आहे 1 into 32 that is equal to 32. And oxygen is equal to how much oxygen, 4 into 16, so therefore 64 and addition is to be 98. बरोबर ना, 98 that is a atomic mass. आता ॲटम आहे का, हा नाही, हा कोण आहे, मॉलिक्यूल. सो मॉलिक्युलर मास किती आला, 98. सो हा कंपाऊंडचा व्हॅलेन्सी फॅक्टर काय आहे, हा कंपाऊंड किती आयन्स डोनेट करतो, H+ आयन किती सेपरेट करतो, 2. सो देअरफॉर व्हॅलेन्सी फॅक्टर इज 2. आणि व्हॅलेन्सी फॅक्टर जर 2 असेल तर आन्सर किती येतं, 49 ग्रॅम. त्याच्यानंतर HCl, व्हॉट इज इक्विव्हॅलेंट वेट ऑफ HCl. क्वेश्चन दुसरा, व्हॉट इज इक्विव्हॅलेंट वेट ऑफ HCl. आता इक्विव्हॅलेंट वेट ऑफ HCl मध्ये काय येतं बघा, फॉर्म्युला इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर मास अपॉन काय, एक्स फॅक्टर, म्हणजेच व्हॅलेन्सी फॅक्टर. एक्स आहे, एक्स म्हणजे काय, व्हॅलेन्सी फॅक्टर. तुम्ही डायरेक्ट इथं लिहू शकता डायरेक्टली व्हॅलेन्सी फॅक्टर. एक्स ने रिप्रेझेंट करतो. मॉलिक्युलर मास HCl चा 36, कारण
हायड्रोजन किती आहेत HCl मध्ये? HCl मध्ये या ठिकाणी H इज इक्वल्स टू 1 and Cl is equal to 35.5. So molecular mass is 36.5, valency 1. So equivalent weight is equals to 36.5 gram. क्लिअर आहे का पहा? क्लिअर? काही शंका आहे? नक्की. चला आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. चलो नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊयात आपण. आता काय करायचं माहिती आहे का, एक क्वेश्चन दिलेला आहे पहा. हे तर कळलंय आपल्याला सगळ्यांना. हा फॉर्म्युला थोडंसं लक्षात ठेवा, अतिशय सोपा आहे, कारण याचा वापर आपल्याला पुढे एका कन्सेप्टमध्ये करायचा आहे. म्हणून या कन्सेप्ट आपल्याकडनं थोडंसं क्लिअर करून घ्यावं असं मला वाटलं म्हणून. आणि हा कन्सेप्ट ऑलरेडी तुम्हाला 11th स्टँडर्डला झालेला आहे. 11th स्टँडर्डला तरी सुद्धा बऱ्याच जणांच्या आठवणीत राहते नाही राहते, म्हणून आपण तो कन्सेप्ट परत एक वेळ सॉल्व्ह करून घेतलेला आहे. ग्रॅम इक्वॅलेंट किंवा इक्वॅलेंट वेट. इक्वॅलेंट वेट म्हणजे काय? ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर मास अपॉन व्हॅलेन्सी किंवा व्हॅलेन्सी फॅक्टर. आता विचारलेलं आहे फाइंड आउट द इक्वॅलेंट मास ऑफ. एक क्वेश्चन आहे, सोपं आहे अतिशय. फाइंड आउट equivalent mass of कोणाकोणाचं आहे? A H3PO4, त्याच्यानंतर B आहे H3PO3 आणि C आहे H3PO2. तर आता या ठिकाणी आपण फॉस्फरस आहे 30, हायड्रोजन 3, यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करा. मी फक्त फॉर्म्युला रेडी करून देतो. याच्यासाठी काय होतंय हे आपल्याला पहिल्यांदा आपण स्ट्रक्चर काढू. पहिलं ए स्ट्रक्चर, त्याच्यानंतर या ठिकाणी काढू बी स्ट्रक्चर, या ठिकाणी काढू सी स्ट्रक्चर. पहिलं स्ट्रक्चर बघा, फॉस्फोरिक ऍसिड आहे. याच्यामध्ये कंडिशन काय आहे? ती फॉस्फरस ऑक्सिजन एक बॉन्ड कंपल्सरी डबल आहे फॉस्फरस आणि ऑक्सिजन मध्ये असणारा, P डबल बॉन्ड O. एक फॉस्फरस एक ऑक्सिजन संपला. आता काय उरले? 3 ऑक्सिजन आणि 3 हायड्रोजन. सो इट इज अ O, इट इज अ H, इट इज अ O, इट इज अ H, इट इज अ O, इट इज अ H. आलं का बघा? H3PO4. आता या ठिकाणी काय होतं बघा, हा कंपाऊंड बेसिकली हा कंपाऊंड 3 H+ आयन सेपरेट करू शकतो. लक्षात आलं का? हा जो H+ आयन आहे तो 3 H+ आयन. रिझन लक्षात घ्या. तर याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळे हा सहज सेपरेट होतो. इथं पण तीच कंडिशन आहे, इथं पण तीच कंडिशन आहे. कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे? ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रेटर ॲज कम्पेअर टू. देअरफॉर ऑक्सिजन इज अ रिमूव्स इलेक्ट्रॉन फ्रॉम दॅट वन, सो H+ आयन इज सेपरेटेड इझिली फ्रॉम दॅट वन. म्हणून याचं आपल्याला काय काढायचं? इक्वॅलेंट वेट किंवा इक्वॅलेंट मास काढायचं असेल फॉर्म्युला काय? इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर मास ऑफ व्हॉट? मॉलिक्युलर मास कोणाचं? H3PO4 अपॉन काय येईल? व्हॅलेन्सी फॅक्टर. या ठिकाणी व्हॅलेन्सी काय आहे? एखादा कंपाऊंड दॅट इज ऍसिड, ऑल थ्रीज आर ऍसिड. मग हा ऍसिड किती H+ आयन? 1 H+ आयन सेपरेट, another H+ आयन सेपरेट, another H+ आयन. How much ion is separate? H+ आयन सेपरेट 3. Acid, if it is a single H+ ion, valence factor 1, separated 1 H+, valence factor 1. 2 H+ ion is separated from that one, valence factor is 2. And 3 H+ ion is separated, valence factor is 3. Now, how much H+ ion is separated from that one? 3. So therefore, valence factor is a 3. So this formula, valence factor is 3. We put molecular mass of H3PO4
If phosphorus is 30, oxygen 16, hydrogen 3, all these are collectively called molecular mass of H3PO4 divided by 3. So that time we count the equivalent weight. We give equivalent weight. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. पुढे काय H3PO3. H3PO3 याच्यामध्ये कंडिशन एक काय आहे, फॉस्फरस ऑक्सिजन डबल बॉन्ड असणे कंपल्सरी आहे. मग इथं लिहिलं आपण फॉस्फरस ऑक्सिजन एक डबल बॉन्ड कंपल्सरी झाला. आता काय उरलेला आहे, एक फॉस्फरस गेला, एक ऑक्सिजन गेला. आता ऑक्सिजन उरले 2, हायड्रोजन आहे 3. सो या ठिकाणी एक ऑक्सिजन त्याला हायड्रोजन, दुसरा ऑक्सिजन त्याला हायड्रोजन. आता 3 ऑक्सिजन 2 हायड्रोजन, एक फॉस्फरस एक हायड्रोजन बाकी उरला. सो इट इज H. इट इज द H. लक्षात आलं का याच्यासाठी. आता इथं काय प्रॉब्लेम आहे, अप्रॉक्सिमेटली या दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता तुम्ही विचार केला तर तसंही इट रिक्वायर्स नायट्रोजन फॉस्फरस इट इज अ -1 अँड इट इज अ -1 हा -3 या रेंजमध्ये येतो. पण या दोघांमध्ये इंटरॅक्शन स्ट्रॉंग आहे. देयर इज अ कॅनॉट ब्रेक द बॉन्ड इन बिटवीन फॉस्फरस अँड हायड्रोजन. फॉस्फरस आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक होत नाही. सो बॉन्ड विच बॉन्ड इज ब्रेक, oxygen hydrogen, this bond is break, this bond is break. How much hydrogen is separated from that compound? 2. किती हायड्रोजन सेपरेट होतं त्याच्याकडनं 2. मग याच्यासाठी फॉर्म्युला काय येईल, इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर मास ऑफ H3PO3 divided by what? Valency factor. How much H is separated? 2. So valency factor is 2. आता याचं तुम्ही मॉलिक्युलर मास याचं या ठिकाणी ठेवा, व्हॅलेन्सीने डिवाइड करा, त्याचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल. त्याच्यानंतर तिसरं स्ट्रक्चर H3PO2. कंडिशन पहिली काय, एक फॉस्फरस ऑक्सिजन डबल बॉन्ड कंपल्सरी आहे, त्याला काही ऑप्शन नाही आहे. मग आता उरलं काय, 3 हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. मग आपण तेही कनेक्ट करू. एक ऑक्सिजन इथं त्याला कनेक्ट हायड्रोजन, त्याच्यानंतर इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन. ओके, हायड्रोजन 3, फॉस्फरस 1, ऑक्सिजन 2. आता आपली कंडिशन काय, फॉस्फरसनी जर हायड्रोजन सोबत बॉन्ड क्रिएट केला तर तो बॉन्ड अनब्रेकेबल आहे. म्हणजे त्या ठिकाणचा हायड्रोजन कुठल्याच परिस्थितीत त्या ॲसिड पासून सेपरेट होत नाही. म्हणजे याच्यावर आपण असं ठरवतो, कंपाऊंडमध्ये जरी हायड्रोजन ॲटम असले तरी ते सगळेचे सगळे सेपरेट करतात. जस्ट लाईक बघा आणखीन एक एक्झाम्पल आहे, CH4 याच्यामध्ये 4 हायड्रोजन आहेत. मग याचा व्हॅलेन्सी फॅक्टर 4 का, याच्यातलं एकही सेपरेट होत नाही, कारण तो काय कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. आलं लक्षात, तो काय आहे कोव्हॅलेंट कंपाऊंड असल्यामुळे याच्याकडनं एकही हायड्रोजन सेपरेट होत नाही. क्लिअर. चला मग याच्यासाठी फॉर्म्युला काय, इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर मास ऑफ कोणाचं मास ऑफ H3PO2 डिवायडेड बाय N फॅक्टर किती किंवा X फॅक्टर किती, व्हॅलेन्स फॅक्टर किती या ठिकाणचा 1. आणि मग तुम्ही आता त्या प्रत्येकाची मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी ठेवून तुम्ही त्याचं काय कॅल्क्युलेट करू शकता, इक्विव्हॅलेंट वेट कॅल्क्युलेट करू शकता. काही शंका आहे का बघा, काही शंका आहे. हे झालं सगळं ॲसिडशी रिलेटेड. आता आपण बेसशी रिलेटेड थोडंसं बघू. ॲसिडच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या ना. म्हणजे एखादा ॲसिड किती H+ आयन सेपरेट करतो तो त्याचा व्हॅलेन्सी फॅक्टर असतो. कधी कधी व्हॅलेन्सी फॅक्टर त्या ॲसिडकडे असणाऱ्या हायड्रोजनवरती डिपेंड नसतो, तर त्याच्या स्ट्रक्चरवरती डिपेंड असतो. क्लिअर का बघा, बरोबर ना. व्हॅलेन्सी फॅक्टर हा प्रत्येकच वेळेस इन एव्हरी टाइम व्हॅलेन्सी फॅक्टर
is does not depends upon number of H plus ion is available into the compound. Sometimes the valency factor which is available on what? Structure of compound. Got it? Structure of compound. चला ओके, आता पुढे जाऊयात आपण. ऍसिडचं क्लिअर झालं. आता बेसकडे. बेसचं इक्वॅलेंट वेट कसं करायचं? इक्वॅलेंट वेट ऑफ बेस. इक्वॅलेंट वेट ऑफ बेस आता सेम ॲज इट इज, फॉर्म्युल्यामध्ये काही बदल नाही. आता बेस कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत त्यावरती डिपेंड. फॉर एक्झाम्पल NaOH हा बेस आहे, याच्यातनं एकच OH मायनस सेपरेट होतो. त्याच्यानंतर MgOH ट्वाइस हा पण बेस आहे, इट सेपरेट टू OH मायनस आयन. आणि AlOH थ्राइस हा सुद्धा बेस आहे, इट सेपरेट 3 OH मायनस आयन. मग बेस कुठलाही असू द्यात, फॉर्म्युला काय येईल आता पाहू आपण याच्यासाठी. मग इक्वॅलेंट वेटचा फॉर्म्युला काय? इक्वॅलेंट वेट इज इक्वल्स टू मॉलिक्युलर मास अपॉन व्हॅलेन्सी फॅक्टर एक्स आहे तो. एक्सला आपण काय म्हणणार? व्हॅलेन्सी फॅक्टर, इव्हन व्हॅलेन्सी म्हणू शकतो. आता व्हॅलेन्सी म्हणल्यानंतर फक्त ॲटमशी रिलेटेड येते, म्हणून आपण त्याला काय एक नवीन शब्द व्हॅलेन्सी फॅक्टर, जो की किती H प्लस किंवा किती OH मायनस आयन देते त्याच्यावरती डिपेंड्स असतो. चला ओके. मग आता पहिल्यासाठी पाहू आपण. पहिल्यासाठी काय फॉर्म्युला आहे? इक्वॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर मास. कुणाचं? मॉलिक्युलर मास ऑफ, इथं काय येईल? NaOH अपॉन एक्स फॅक्टर किती येईल यासाठी? हाऊ मच OH मायनस आयन सेपरेटेड? 1. सो एक्स फॅक्टर इज किंवा व्हॅलेन्सी फॅक्टर इज 1. नाव दुसऱ्यासाठी मग इक्वॅलेंट वेट ऑफ याचा हा कोणाचा आहे? NaOH. आता कोणाचा काढणार? MgOH ट्वाइस इज इक्वल टू काय ते आन्सर? मॉलिक्युलर मास ऑफ what? MgOH ट्वाइस डिवाइडेड बाय एक्स फॅक्टर काय किंवा व्हॅलेन्सी फॅक्टर काय? हाऊ मच OH मायनस आयन इज सेपरेटेड? देयर इज 2 OH मायनस आयन इज सेपरेटेड, सो दॅट इज 2. आता त्याचं तुम्ही काय करायचं माहिती आहे का? त्याचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे इथं काय येईल? मॉलिक्युलर मास या ठिकाणी काय येईल? जनरली इथे येईल 40 डिवायडेड बाय 1. इक्वॅलेंट वेट ऑफ NaOH किती झाला? 40. Mgची किती आहे? 12 दोन्ही 24, ऑक्सिजन 16 दोन्ही 32, हायड्रोजन 2, आणि मग त्याचे ॲडिशन डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर इक्वॅलेंट वेट ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, इक्वॅलेंट वेट ऑफ AlOH थ्राइस इज इक्वल टू काय काय आहे? मॉलिक्युलर मास ऑफ कुणाचा? AlOH थ्राइस डिवायडेड बाय हाऊ मच OH मायनस आयन इज सेपरेटेड फ्रॉम दॅट 1. किती OH मायनस आयन सेपरेट करतो? 3. सो इट इज 3. आता AlOH थ्राइसचं मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी ठेवायचं, त्याच्या व्हॅलेन्सीने त्याला डिवाइड करायचं. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? बेसची व्हॅलेन्सी म्हणजे बेस काय करतो? नंबर ऑफ OH मायनस आयन सेपरेट करतो. जेवढे OH मायनस आयन सेपरेट करतो तो त्याचा व्हॅलेन्सी फॅक्टर असतो. मॉलिक्युलर मासनी त्याच्या मॉलिक्युलर मासला त्याच्या व्हॅलेन्सी फॅक्टरने जर डिवाइड केलं तर तुम्हाला त्याचं इक्वॅलेंट वेट येतं. आले इथपर्यंत सगळे? काही शंका आहे का बघा? काही शंका आहे? चला पुढे जाऊयात आपण पुढच्या कन्सेप्टकडं. आता काढायचं इक्वॅलेंट वेट सॉल्टचं. इक्वॅलेंट वेट कोणाचं काढायचंय? सॉल्टचं. इक्वॅलेंट वेट ऑफ सॉल्ट. What is that? Equivalent weight of salt. सॉल्टचं इक्वॅलेंट वेट कसं काढणार? सॉल्टचं इक्वॅलेंट वेट कसं काढणार? तर जेव्हा एखादा सॉल्ट आपल्याला दिलेला असतो
सॉल्ट सेपरेट म्हणजे सॉल्टचं आयनायझेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कॅटायन किंवा टोटल नंबर दोन्हीपैकी एकच टोटल नंबर ऑफ कॅटायन किंवा टोटल नंबर ऑफ ॲनायन इज कॉल्ड व्हॅलेन्सी फॅक्टर. लक्षात आलं का बघा. सॉल्ट फॉर्म्युला काय आहे. ग्रॅम इक्विव्हॅलेंटचा इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल्स टू मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट किंवा सबस्टन्स अपॉन काय व्हॅलेन्सी फॅक्टर. क्लिअर ना. मग आता आपण सॉल्टच्या बाबतीत हा फॉर्म्युला पण जनरल झाला. ॲसिडसाठी असेल तर H+आयन, बेससाठी असेल तर OH- आयन आणि सॉल्टसाठी असेल इफ इट इज अ सॉल्ट व्हॅलेन्सी फॅक्टर काय येतो. इफ सोल्युशन इज सॉल्टी मग काय काढायचं आपल्याला. व्हॅलेन्सी फॅक्टर काढायचं आहे. सोल्युशन जर सॉल्टी असेल तर व्हॅलेन्सी फॅक्टर is depends upon number of cation or not for anion or anion in salt. लक्षात आलं का. नंबर ऑफ कॅटायन किंवा ॲनायन नंबर ऑफ कॅटायन किंवा ॲनायन. तर नंबर ऑफ कॅटायन कोणावरती असतील. नंबर ऑफ कॅटायन ऑन ॲटम किंवा जो कुठला असणार आहे. नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन कॅटायन किंवा नंबर ऑफ कॅटायन किंवा ॲनायन इन द सॉल्ट. याच्यावरती दोन्हीपैकी एकावरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. Na2CO3 हा सॉल्ट आहे. Na2CO3 हा सॉल्ट आहे. तर या सॉल्टसाठी काय पहा. इक्विव्हॅलेंट वेट याचं जेव्हा सेपरेशन होतं सॉल्ट इज डिसोसिएटेड ट्वाइस ऑफ Na+ CO3 मायनस. मग कॅटायन किती झाले. पॉझिटिव्हली चार्ज आयन इज 2 आणि निगेटिव्हली चार्ज आयन इज 2. याच्यासाठी फॉर्म्युला कसा येईल. याच्यासाठी हा फॉर्म्युला इक्विव्हॅलेंट वेट ऑफ what is that. Na2CO3 is equal to molecular mass of Na2CO3 upon what. आता आपण काय पाहिजे. व्हॅलेन्सी फॅक्टर. मग व्हॅलेन्सी फॅक्टर सॉल्टसाठी कशावरती डिपेंड आहे. व्हॅलेन्सी फॅक्टर इज डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ कॅटायन किंवा ॲनायन इन सॉल्ट. सॉल्ट सोल्युशन मध्ये कॅटायन किती आहेत 2. सो इट्स व्हॅलेन्सी इज 2. लक्षात आलं का. इट्स व्हॅलेन्सी इज 2. आणखीन पहा. आणखीन एक कंपाऊंड बघू. AlCl3 सॉल्ट आहे. याचं डिसोसिएशन होतं. याचं डिसोसिएशन झाल्यानंतर Al+++ थ्राइस ऑफ Cl-. याच्यासाठी इक्विव्हॅलेंट वेट कसं येईल फॉर्म्युला. इक्विव्हॅलेंट वेट ऑफ AlCl3 इज इक्वल टू काय येईल सांगा. मॉलिक्युलर मास ऑफ AlCl3 अपॉन एन फॅक्टर किती. एक तर कॅटायन किंवा एक तर ॲनायन. कॅटायन किती आहेत 3. ॲनायन सुद्धा 3च आहेत. 3 Cl आहेत त्याच्यावरती 1 मायनस 1 मायनस आहे म्हणजे 3 Cl वरती 3 मायनस. आलं लक्षात. त्याच्यानंतर आणखीन एक सॉल्ट आहे MgSO4. इट इज डिसोसिएटेड इन द फॉर्म्स ऑफ Mg++ SO4-. याच्यासाठी फॉर्म्युला कसा येईल. याच्यासाठी फॉर्म्युला इक्विव्हॅलेंट वेट ऑफ MgSO4 इज इक्वल टू मॉलिक्युलर मास ऑफ MgSO4 अपॉन व्हॅलेन्सी फॅक्टर किती. कॅटायन किती आहे 2 किंवा ॲनायन किती आहे 2. सो डिवायडेड बाय 2. चला आले का.
सगळे आले नक्की. चला आता तुम्ही आता पण काय पाहिलं, व्हॅलेन्सी ऑफ ॲसिड किंवा व्हॅलेन्सी फॅक्टर ऑफ ॲसिड, व्हॅलेन्सी फॅक्टर ऑफ बेस आणि व्हॅलेन्सी फॅक्टर ऑफ सॉल्ट. आलं की लक्षात येतं पण सगळे, व्हॅलेन्सी फॅक्टर ऑफ ॲसिड, व्हॅलेन्सी फॅक्टर ऑफ बेस and valence factor of what? Valence factor of salt. All clear? काही शंका आहे विद्यार्थी मित्रांनो? नक्की. चला तर मग आपण पुढे जाऊया थोडस. पुढे जाऊयात. काय बघा, व्हॅलेन्सी फॅक्टर ऑफ ॲसिड कशावरती डिपेंड आहे? व्हॅलेन्सी फॅक्टर ऑफ ॲसिड कशावरती डिपेंड आहे? नंबर ऑफ H प्लस आयन्स. त्याच्यानंतर व्हॅलेन्सी फॅक्टर ऑफ बेस कशावरती डिपेंड आहे? नंबर ऑफ OH मायनस आयन्स. तिसरा व्हॅलेन्सी फॅक्टर ऑफ सॉल्ट कशावरती डिपेंड आहे? नंबर ऑफ कॅटायन ऑर anion इन सोल्युशन. दोन्हीपैकी एक बरं, दोन्हीच्या दोन्ही नाही. मग आता इक्विव्हॅलेंट वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी एक क्वेश्चन दिलेला आहे. या इक्विव्हॅलेंट वेटच्या बेसवरती तेवढा क्वेश्चन आता सध्या आपण सॉल्व करू. बघा क्वेश्चन असा आहे, फाइंड द इक्विव्हॅलेंट वेट ऑफ, क्वेश्चन आहे फाइंड द इक्विव्हॅलेंट वेट ऑफ, कोणाकोणाचं काढायचं पहा, H2SO4 A, त्याच्यानंतर B आहे, B इज NaOH आणि C आहे Na2CO3 आणि या ठिकाणी दिलेला आहे हायड्रोजन इज इक्वल्स टू 1, सल्फर इज इक्वल्स टू 32, ऑक्सिजन इज इक्वल टू 16, Na इज इक्वल्स टू 23, कार्बन इज इक्वल्स टू 12. सल्फर आला. चला ओके. आता प्रत्येकाचं आपल्याला इक्विव्हॅलेंट वेट काढायचं आहे. फॉर्म्युला लिहितो, इक्विव्हॅलेंट वेट ऑफ H2SO4 इज इक्वल्स टू molecular mass of what? H2SO4 upon valency factor. मग H2SO4 चं मॉलिक्युलर मास काढू. H किती आहेत? 1 × 1 इज इक्वल्स 1. S किती आहेत? 1 × 32 इज इक्वल्स टू 32 and O इज इक्वल टू किती आहेत? 4 × 16 दॅट इज इक्वल टू 64. ॲडिशन येते 98. व्हॅलेन्सी फॅक्टर किती आहे? हाऊ मच H प्लस आयन इज सेपरेटेड हिअर? तर या ठिकाणी इक्विव्हॅलेंट वेट ऑफ H2SO4 is equal to 98 upon valence factor 2, that is equal to 49 gram. क्लिअर? त्याच्यानंतर पुढचा NaOH कॅल्क्युलेट करायचा आहे. इक्विव्हॅलेंट वेट ऑफ NaOH is equal to molecular mass of NaOH upon valency factor. NaOH चे मॉलिक्युलर मास बघा, Na आहे 1, मास आहे 23, ऑक्सिजन आहे 1, मास आहे 16, हायड्रोजन आहे 1, मास आहे 1, इथं आला 23, इथं आहे 16, या ठिकाणी 01, इट इज 40. सो मॉलिक्युलर मास इज 40, व्हॅलेन्सी फॅक्टर इज 1. सो इक्विव्हॅलेंट वेट ऑफ NaOH इज इक्वल्स टू 40 ग्रॅम. लक्षात येते का? बघा लक्षात येते का? पुढचा कन्सेप्ट आहे नेक्स्ट वन. काय आहे पुढचा? इक्विव्हॅलेंट मास कुणाचं? इक्विव्हॅलेंट वेट ऑफ
what equivalent weight of Na2CO3 या ठिकाणी Na2CO3 Na2CO3 आणि व्हॅलेन्सी फॅक्टर. आता व्हॅलेन्सी फॅक्टर किती आहे? कॅटायन किती येतात? 2. बरोबर ना? 2 कॅटायन येतात Na ट्वाइस ऑफ Na प्लस. आता त्याचं मॉलिक्युलर मास आपण कॅल्क्युलेट करू. Na किती आहेत? Na इज इक्वल्स टू 2 into 23, कार्बन इज इक्वल्स टू 1 into 12 आणि ऑक्सिजन आहे तर 3 into 16. सो इट इज अ 46, इट इज अ 12, इट इज अ 48, ऑल इज 106. तर या ठिकाणी याचं कॅल्क्युलेशन करत असताना 106 डिवायडेड बाय व्हॅलेन्सी फॅक्टर किती? 2. बघा Na2CO3 चं डिसोसिएशन कसं कराल? Na2CO3 इज डिसोसिएटेड ट्वाइस ऑफ Na प्लस अँड CO3 मायनस मायनस. कॅटायन किती आहेत? +2. अनायन सुद्धा +2. डिवाइड केल्यानंतर 5, 3 या ठिकाणी ग्रॅममध्ये आलं. इक्विव्हॅलेंट वेट ऑफ Na2CO3. क्लिअर? काही शंका आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो? काही शंका आहेत का? पहा. आता कधी कधी काय होतं, काही कंपाऊंड काही कंपाऊंड मध्ये व्हॅलेन्सी सुद्धा बदलते. तर कंपाऊंड नुसार तुम्ही व्हॅलेन्सी फॅक्टर घेऊ शकता. त्या बाबतीत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन येऊयात. तुर्तास याच ठिकाणी थांबू. थँक्यू. थँक्स अ लॉट.